चटका लागते रे बाबा. चटका लागते नाही काय चटका. कुठं मासा कुठं तो मासा इथे आहे. चला आज पक्क्या दिवसाच्या नंतर पार्सल घेऊन आले मुनीश. इकडे बघा पोऱ्याने मावरा पकडून आणले तर बोलते आज चुलीवर काही पण करून म्हणतो भजून घाल. ए बाबा चिरमई घेऊन आलाय भाकरी हातामध्ये प्रेस करून ना. हे बघा इथं चुलीचं ऑपरेशन करायला घेतले मी. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिवस. तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला आज रविवार आहे तर आज पोरं पण घरीच आहेत आणि छानच आज ब्लॉगला मी सुरुवात केले. आणि आजच्या दिवसभरामध्ये काय काय होतं आहे ते बघूयात. मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि कालच्या ब्लॉगला पण तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून कॉमेंट्स केल्यात, खूप प्रेम दिलं, तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. चला तर ब्लॉगला मी सुरुवात करते. ओके, आणि ब्लॉगची सुरुवात होणार आहे आपले घरचे जे भाताचे तांदूळ आहेत ते क्लीन करण्यापासून. कारण की काय झालं माहिती का, तुम्हाला दाखवते मी आता. तांदळाची गोणी घेऊन आलो आणि मी ते एका रूममध्ये ठेवली तिथे. आणि चिन्मयच्या मुले ते तांदळांची पूर्ण वाटच लागली. चला दाखवते तुम्हाला नक्की काय तांदळांचा प्रकार झाला आहे ते दाखवते तुम्हाला. चलो, हे आपलं भाताचं चावलन नाही आहे ना. आता इथे बाहेर आणून चादरीवर टाकून दिल्यान कारण की याच्यामध्ये ना जाम आळ्या झाल्यान. आणि आपल्या घरामध्ये तांदळामध्ये कधी आल्या बिल्या होत नाही, पण चिन्मयच्या कारणामुळे आल्या झाल्या याच्यामध्ये. तर आता ही जी पावडर आहे ना, हे पावडर बरं टाकून मिक्स करून ठेवते जेणेकरून त्या आळ्या पोपेडी जे काय झालं, पोपेडी नाही झाली फक्त आळ्याच झाल्या, ते मरतील बरं ना. आता पावडर सगळी मिक्स करून घेतलं चावलामध्ये. आणि सकाळी पहिले उठल्याबरोबर हेच काम करून घेतलं चावलांचा. नाही तर मग कसं इथं गॅलरीमध्ये ऊन पण येतं ना, ऊन आल्यावर ते भाताचं चावल तर उन्हामध्ये आपण नाही ठेवू शकत, नाही तर खराब होतील ते. तर आळ्या कशा मुला पडल्या माहीत आहे का, कवाच आपल्या घरच्या चावलामध्ये आळ्या पडत नाही. कारण की मी अशा जागेवर ठेवते का तिथे दुसरं काही सामान वगैरे ठेवत नाही. पण या चिन्मयने मच्छी पकडायसाठी जो कोंडा आणलेला ना, ते बारीक वाटला असते बघा, भुसा असतो तो त्या चावलांच्या गोणीच्या बाजूलाच ती पोतली ठेवलेली. आणि माझा पण लक्ष गेलं नाही. मी कसं डब्बा भरून तांदूळ ठेवलेले किचनमध्ये, बरं ते संपले की मग गोणीतले घेईन. आणि आता ते डब्यातले तांदूळ संपले आणि मी हे गोणी काढायला गेली मी. बरं चला ते तांदूळ बदलून ठेवते डब्यामध्ये. बघते तर बाबा नुसते आळ्या झाल्या. ते जे भात तरी कसा बनवायचा बरं. मला म्हणजे बघून एकदम माझा डोका माझा फिरला ना. पण चिन्मय काय तावडीन म्हणजे भेटला नाही. तो गेले मासे पकडायला, त्याच्यामुळे झोपेतून उठले ना पहिले मच्छीच पकडायला गेले तो पोऱ्या. तर तेच बरं आता चावलांचं काम करून घेता. नाही तर मग तिथं मला संध्याकाळी भाकरींची पण ऑर्डर, मग परत संध्याकाळी काही करायला भेटणार नाही. तर आधी उठलो, पूजा वगैरे आवरले, चाय पाणी घेतलं, तर पहिले चावलांचीच मागं लागलो. तर आता ते चावळ परत पावडर बिवडर लावून पोतलीमध्ये भरून ठेवले. मग ते बरं उद्या बिद्या फुंदीन ते आणि मग डब्यामध्ये पॅक करून ठेवले. चला आता मुनीश झोपलं आहे, चिन्मय गेलं आहे मासे पकडायला. आणि आता माझ्या घरातली जी काही कामं आहेत ती आता आवरून घेते. कारण की घरातली काहीच कामं आवरली नाही मी. हे बघा तुम्ही बघू शकता काय अजून कामं नाही आटपली, तेच आता आवरायला घेते. ओके, चला तर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू आजच्या दिवसभरामध्ये काय काय होतं ते सगळं मी तुम्हाला देईन. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. ओके, चलो आता इकडे बघा या पोऱ्याचं काय चाललंय.
याला काही चैम बरं नाही, याच्या जीवाला सुट्टी असल्यावर. ई फिश कटिंगचं काम चालू आहे का? हो भाई साहब, एकदम डेंजर मच्छी भेटली तुला. कर साफ कर. तर आता कपडे पण टाकले सुकायला आणि आता घेते जेवण बनवायला. तर जेवणामध्ये जास्त काय नाही, चिन्मय तर मच्छी पकडून घेऊन आला आहे, तेच आता फ्राय करते ना. भाकऱ्या रात्रीच्या आहे 2-3, एक अजून 2-3 भाकऱ्या बनवते पटकीन. आणि मला आज संध्याकाळी 20 भाकऱ्यांची पण ऑर्डर आहे. तर चला आता पटपट सगळं आवरते आणि मग एक 4:30-5 वाजले की मग घेते ऑर्डरच्या भाकऱ्या करायला लगेच. ओके चलो. आता एनवी घेतले बसत चूळ रिपेअर करायला, जी आपली पाठीमागे चूळ आहे ना ती रिपेअर करायला. हे बघा इथं चुलीचं ऑपरेशन करायला घेतलं एनवी. चूल आपली थोडीशी डॅमेज झालेली ना, तर तिचं ऑपरेशन करायला लावलं आहे आता. ये देखो कैसा. ते तिथं दगड ठेवायला पाहिजे होती ग कुंभ्यान. A few moments later. तर मंडळी आता जेवण वगैरे आमचे आवरले ना, आणि जेवण वगैरे बनवताना जेवताना काही दाखवलं नाही, कारण का माझी पण थोडीशी घाईच झाली, लेट झालेलं एकदम. त्याच्यामुळे मोनिश पण उठला, बोलते भूक लागले, लवकर बोलते बनव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज काही नाश्ता बनवला नव्हता. चिन्मय पण उठला आणि मच्छी पकडायला गेला, मोनिश झोपलेला आणि ह्यांची पण कामं चालू होती, आम्ही चायमध्ये खाल्लेलं, त्याच्यामुळे काही नाश्ता पण नाही बनवला. तर मग काय लगेच जेवायची घाई नुसती, मग काय व्हिडिओ पण नाही मला शूट करायला भेटला काही. तर चला बरं असो, आता जेवण वगैरे आवरलं आहे. आता किचन वगैरे सगळं आवरून घेते. आणि काय पडलं माझ्या डोक्यात, हे घाबरले. आणि मग एक 5 वाजल्यापासून घेईन भाकरी करायला. ओके चला आता. हो चिन्मयने ना एक मासा काढून ठेवला आहे, बोलते याला फ्राय नको करू, मला बोलते आज चुलीमध्ये भुजून खावायचा आहे तो, तर त्याने वेगळाच काढून ठेवला आहे तो. चला तर तुम्हाला भेटते थोड्या वेळाच्या नंतर. मला पण काही जांभया सुटल्या नुसत्या, झोप आली जशी डोळ्यावर. थोडा वेळ आराम करते मी पण, आणि मग एक संध्याकाळपासून आपल्या ब्लॉगला पुन्हा मी सुरुवात करते. ओके चला. 2000 years later. चला मंडळी आता घेतलं चुलीवर भाकऱ्या करायला, कारण की संध्याकाळी ऑर्डर आहे 20 भाकरींची, त्याच्यामुळे बरं चुलीवर करून देते. आता या टायमाला कसं मस्त हवा बिवा कमी असते आणि ऊन नसतं ना, त्याच्यामुळे. ओके आता सुरुवात केली भाकरी करायला. भटुरा वाटतं, तो भटुरा एक चना भटुरा. चिन्मय घेऊन आलाय भाकरी हातामध्ये प्रेस करून ना. चिन्मय कॅमेरामॅन झाले सध्या. इधर आपलं भाकरी का काम चालू आहे. जास्त आग झाली बा लगेच. इकडे बघा पोऱ्याने मावरा पकडून आणले, तर बोलते आज चुलीवर काही पण करून बोलते भुजून घाल. ए बाबा थोडंसं टाक, तंदूर बसाला बस सगळीकडे इकडे. हो एकाच जागा ओळखला. बस या साईडला. मसाला लावला का? अरे एवढं टाकलं तर कसं व्हायचं, जास्त चव लागेल मग त्याला. नको बस आता जास्त नको पडायला सगळं नीट पकडून खबर बघ हर्षद. आतमध्ये तर लाव पोटाच्या त्याच्या. हळद टाकली त्याला. मसाला टाकलास का, मीठ टाकलास का? मीठ नाही टाकला.
हा ना, मग आवरा मसाला चोळीच जेते पण चौकशी लागेल त्याला. आपण मीठ टाकले मी हा, वरून नाही लावलास. वरती पण लावले हा, मग बस ना, अजून कवर मीठ टाका तुला. म्हणजे आता याच्यामध्ये टाकलं लिंबू बिल त्याच्यावरती मस्त. मग चुलीवरती पुसते का गॅसवरती? ये गॅस बीस वरती कोण खाल्लं मग चुलीवरती ना. चूल आता भाकरी गेले ना मस्त खरपण. हे नेऊ काय झालं काम? काय चटका लागते रे बाबा. चटका लागते? नाही तर काय चटका कुठं मासा कुठं? तो मासा इथं आहे. देसी एकदम एकदम गावाकडचं देसी जुगाड लावला आहे का तुम्ही? मग डायरेक्ट ओवला टकले. हा, डायरेक्ट ओवलामध्ये टकले मासा. चला आज पक्क्या दिवसाच्या नंतर पार्सल घेऊन आले मुनीश. काय काय आणलं रे? राईस आणले सगळे ना? असू दे चला, राईस तर राईस. हे घ्या तुम्हाला पण. चला चिऊ जेवायला ये. घे. चलो मंडळी, आता या तुम्ही बी जेवायला मस्त. मंडळी आता तुम्ही बी जेवायला. किती वाजले रे म्हणू? 10:30. बाई चला 10:30 वाजल्या. या मस्त जेवायला. तर मंडळी आता जेवणं वगैरे सगळे आवरले आणि सगळं किचन वगैरे सगळं आवरून घेतला. आणि आता आल्यावर भाकरींची मशीन आपण ज्या रूममध्ये ठेवली ना तिथं, कारण का उद्या मला दळण द्यायचं चक्कीमध्ये ना, तर ते तांदूळ वगैरे एका पातळ्यामध्ये काढून घेतं सकाळी बरं. मग उठून साफ वगैरे करीन न मग चिटमेला दळण घेऊन पाठवेन. तर त्याच्यासाठीच, कारण का आता कसं माहिती का, भाकरीचा व्यवसाय जर सुरू केले तर पीठ म्हणजे एकदम संपता पण कामा नाही, कारण का ऑर्डर कधी पण येऊ शकते त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपला व्यवसायच असा का आपण कोणाला नाही बोलू शकत, कोणी जर ऑर्डर दिली तर असं पण त्याच्यामुळे. तर बरं आता अजून आहे माझ्याकडे थोडंसं वेळ, आणि मग सकाळी मग धावपळ नको बरं नुसतीच ना त्याच्यामुळे. तर आता दळण सगळं काढून घेते आणि मग पातळ्यामध्ये काढून ठेवते बरं. मग सकाळी उठून तो जरासं साफ वगैरे करेन, मग चक्कीमध्ये दळायला घेऊन जाईल. ओके चला आता. तर ब्लॉगचा पण आता मी एंड करतो इथंच. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.